मला मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून यापेक्षा मी या भागातला भूमिपुत्र आहे याचा मला आनंद आहे। ब्रिटिशांच्या नंतर नवीन महाबळेश्वर आम्ही करतो आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले दरी गावी असताना काही ना काही काम करत असतात, शेतामध्ये जातात, बैठका घेत असतात, जनता दरबार घेत असतात। दरम्यान आज देखील ते आपल्या कामाचे आराम न करता कामातून थेट बोटीतून या ठिकाणी कोयना धरणालगत असणाऱ्या ज्या कोयना बॅकवॉटरच्या पाण्यावरती जे पूल आहे त्या पुलांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी त्यांनी बोटिंगमधून या ठिकाणी प्रवास करत या ठिकाणच्या जे पूल आहेत, विकास कामं आहेत या ठिकाणी ते पाहण्यासाठी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा सुरू केलेला आहे। दरम्यान या कोयना जलाशयाच्या पाण्यावरती सोनाडी सावरी पूल आहे, तसेच आपटी तापोळा, आहिरे तापोळा अशा प्रकारच्या पुलांच्या विकास कामांचे काम आहेत या ठिकाणी सध्या सुरू आहे। आणि त्याच पाहणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना जलाशयातून बोटिंगमधून या ठिकाणी प्रवास करत अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा या ठिकाणी करताना बघायला मिळत आहेत। एक कार्यक्षम उपमुख्यमंत्री या ठिकाणी पुन्हा एकदा संबोधताना या ठिकाणी नागरिकमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे। अंशी पूल आहेत तुमचे, काय सांगाल याच्याबद्दल? खरं म्हणजे हा पूल आता कंप्लीट होतो आहे। पुलाचं बांधकाम बघून खरं मला म्हणजे आनंद वाटतो आहे, कारण ह्या पुलाचं स्वप्न या इथल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या कांदाट खोऱ्यातल्या, सोळशी खोऱ्यातल्या लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून पाहिलं होतं। आणि त्याला खऱ्या अर्थाने मी जेव्हा मंत्री झालो त्यानंतर याला मंत्री 2020-21मध्ये याला चालना मिळाली आणि त्यानंतर याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं। आज हा पूल जवळपास 28 ते 30 किलोमीटरचा वळसा जो आहे तो लोकांचा वाचवणार आहे। आणि महाबळेश्वरमधून आलेले प्रवासी त्यांना जे इकडे पलीकडे कांदाट खोऱ्यात, सोळशी खोऱ्यात, खेडपर्यंत, खोपी, खेड, रत्नागिरी या भागात कोकणामध्ये जे जावं लागतं ते जेव्हा हे पाणी कमी होतं खाली, जेव्हा उतार होतो आणि जेव्हा पाऊस सुरू होतो त्यावेळी इथली वाहतूक बोटींची बंद असते आणि मग त्यावेळेस लोकांची गैरसोय होते। मग इकडे पावसाळ्यामध्ये येणं जाणं फार अतिशय कठीण आणि चॅलेंजिंग लोकांना या ठिकाणी असायचं। या पुलामुळे हे सगळं ही सोय होणार आहे लोकांना आणि या भागामध्ये जाणं येणं सोपं होईल। वळसा जो मोठा घालून जावं लागायचं तो वेळ वाचेल आणि थेट गाडी या पुलावरून मला वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हा पूल कंप्लीट होऊन जाईल। आणि पावसाळ्यामध्ये होणारा जो काही गैरसोय लोकांची आहे ती दूर होणार आणि लोकांचं जीवनमान जे आहे त्याला एक हातभार या ठिकाणी लागेल। या पुलाचं वैशिष्ट्य आहे, हा पूल जसं आपण सीलिंग केला केबल स्टेडवर तसा केबल स्टेडवर आहे। पहिला साधा घेतला होता, नंतर तो चेंज केला आणि केबल स्टेडवर हा पूल तयार झालेला आहे। याच्यामध्ये हे सगळं कोयनेचं बॅकवॉटर असल्यामुळे इथं दापोळ्यात पर्यटक येतात आणि या पर्यटकांना देखील हे सगळं विहंगम जे दृश्य आहे, निसर्ग आहे, पाणी आहे, नदीचं बॅकवॉटर आहे, याचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये विविंग गॅलरी देखील ॲड केली। आता या विविंग गॅलरीमध्ये जवळपास ॲट अ टाईम 400 लोक पर्यटक एका वेळेस या संपूर्ण विविंग गॅलरीमधून या निसर्गाचा आनंद घेतील आणि पर्यटनाला देखील यामुळे चालना मिळेल। आता थेट गाडी, आता पूर्वी पलीकडे जायचं असेल कांदाट खोऱ्यामध्ये, सोळशी खोऱ्यामध्ये तर मग बोटीशिवाय पर्याय नव्हता आणि मग आता थेट गाडी घेऊन आपल्या गावामध्ये इकडचे जे चाकरमानी आहेत, तिकडचे ग्रामस्थ आहेत ते जातील आणि या पुलामुळे महाबळेश्वरमधून आलेला दापोळ्यात माणूस तो थेट या इथून खेडमध्ये जाऊ शकतो, खेडमधला माणूस इथे येऊ शकतो। अशा प्रकारचे या पुलाचं वैशिष्ट्य आहे आणि लवकरच हा पूल खुला होईल
आणि लोकांसाठी या भागातल्या पर्यटनासाठी या भागातल्या विकासासाठी हा पूल वरदान ठरेल. साहेब, कोकणासाठी पण इकडून साताऱ्याकडून जो संपर्क होणार आहे तो मोठा ह्या पुलाच्या माध्यमातून. आपण आता एक पूल आता येताना पाहिला, तो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा याला जोडणारा दुवा आहे. तो खेडमधून रघुवीर घाटातून खोपीतून थेट इथं येतो समोर आणि इथून बामणोलीमध्ये समोर गेला का तो सरळ थेट साताऱ्याला जोडला जाईल. त्यामुळे पुणे बेंगलोर हायवे आणि मुंबई गोवा हायवे हे एशियन हायवे जे आहेत यांना जोडणारा हा मधला पूल जो आहे तो त्याचंही काम सुरू आहे. आणि तो मला वाटतं डिसेंबर 27 ना हो, डिसेंबर 27 पर्यंत त्याचं देखील काम पूर्ण होईल. आणि तो देखील कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा एक मोठा दुवा त्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून पुलाच्या माध्यमातून होईल. कारण जे अंतर 3-4 तासाचं अंतर ते तुम्हाला फक्त 1 तासामध्ये साताऱ्यातला माणूस थेट कोकणामध्ये त्या ब्रिजच्या माध्यमातून जाईल आणि तो ब्रिज त्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे देखील साताऱ्यामधून आलेला पर्यटक जो आहे त्याला पलीकडे जायचं असेल तर बोटीशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे आता त्याला देखील एक पर्याय निर्माण झाला आहे. तिसरा एक पूल आहे तापोळा ते आपटी, तो देखील या संपूर्ण पंचक्रोशीतल्या लोकांना साताऱ्याला जाण्यासाठी म्हणजे महाबळेश्वरवरून इथल्या माणसाला वरून महाबळेश्वरवरून मग आपला पसरणी घाटातून खाली उतरून साताऱ्याला जावं लागायचं. आता त्याला तेवढा वळसा घालण्याची गरज नाही, तो डायरेक्ट इथून साताऱ्याला जाईल. त्यामुळे त्याचे देखील वेळेची बचत होईल आणि मोठ्या प्रमाणावर जे पर्यटक येतात या पर्यटकांना आपल्या वाहनातून थेट जिथं जायचं आहे तिथं ते लोक जाऊ शकतात. आणि यामुळे या भागातल्या लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. ते जे इथे आमचा जो काही आमच्या महायुती सरकारची संकल्पना आहे की इथला ग्रामस्थ इथला तरुण रोजगारासाठी आपलं गाव सोडून मुंबई ठाणे इतर शहरांमध्ये त्याला जाण्याची जी काही पाळी येते या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरमुळे या पायाभूत सुविधांमुळे या पुलांमुळे आणि इथल्या पर्यटनामुळे बिलकुल त्यांना इथेच रोजगार मिळेल, पर्यटन वाढेल. त्याचबरोबर आम्ही काल आपण एक पाहिलं रोपवे मुनावळेमध्ये वॉटर स्पोर्ट्स चालू झालेले आहेत आणि मुनावळेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला वासोटा किल्ला जो आहे त्या वासोटा किल्लापर्यंत नागेश्वरवरती आहे मंदिर, तिथपर्यंत रोपवे देखील आपण मंजूर केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं पर्यटक येतात आणि त्याचा देखील त्यांना फायदा होणार आहे. अनेक आमदार खासदार झाले, मुख्यमंत्री झाले, तुम्ही त्यानंतर कांडावती खोऱ्याकडे आत्ता मोठ्या प्रमाणावर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतं. नाही, खरं म्हणजे कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, रस्ते महत्त्वाचे आहेत, पूल महत्त्वाचे आहेत. आता नदीवर आपल्याला जर कनेक्टिव्हिटी करायची असेल तर अशा प्रकारच्या पुलांची आवश्यकता आहे आणि अत्याधुनिक पद्धतीने हे पूल तयार होत आहेत. आणि या गावागावात आपण पाहिलं असेल की रस्त्यांचं जाळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला विकास करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, चांगले रस्ते महत्त्वाचे आहेत. आता आपण म्हणतो की शहराकडून गावाकडे, तर या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो अनेक लोक जे कोयना धरण झाल्यानंतर अनेक ठिकाणी पुनर्वसित झाले, त्यांचं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बघून इथल्या सोयीसुविधा बघून ते पुन्हा इकडं गावाकडे वळू लागलेत. हीच आमची खऱ्या अर्थाने एक अचीवमेंट आहे आणि खऱ्या अर्थाने मला ते काम करण्याची संधी मिळाली. मंत्री म्हणून मी काम सुरू केलं. मुख्यमंत्रीपदाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये देखील अनेक प्रकल्प या संपूर्ण राज्यात जसे केले तसे या भागात हा कसा म्हणजे आपण पाहिलं तर हा दुर्गम भाग आहे, हा जावळीचा खोरा आहे. महाबळेश्वर तालुका, जावळी तालुका हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आज जर पाहिलं तर घनदाट जंगल आहे आणि अशा या ठिकाणी लोकांना तुम्ही सोयीसुविधा दिल्या तर निश्चितपणे त्यांचं जीवनमान उंचावेल. आणि म्हणून मला आनंद आहे, समाधान आहे की या ठिकाणी हे सगळं
पायाभूत सुविधा पूर्ण होत आहेत. साहेब, मुख्यमंत्री असताना मला आठवत आहे तापळच्या समाज मंदिरामध्ये लोकांची मागणी होती, भाषणं मी ऐकली होती स्वतः. त्यामध्ये ह्या भागाचे भूमिपुत्र म्हणून लोकांनी ब्रिजची मागणी केली होती, पण तुम्ही आता एक नाही 3 ब्रिज दिलेला आहे ह्या भागाचे भूमिपुत्र म्हणून. आणि जो हे काम ठरवलं ते पूर्णत्वास येतंय, त्याचा आनंद किती मोठा, कशा शब्दात सांगाल थोडं? मला मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून यापेक्षा मी या भागातला भूमिपुत्र आहे याचा मला आनंद आहे. आणि ज्या इथल्या ग्रामस्थांनी जी मागणी माझ्याकडे केली ती मागणी मी पूर्ण करू शकलो, त्याचा पाठपुरावा करून, त्याचं सगळं नियोजन करून, आणि याचा मला भूमिपुत्र म्हणून निश्चित आनंद आहे. आणि म्हणूनच आपण पाहिलं की त्यांनी 1 पुलाची मागणी केली होती, पण या ठिकाणी 3 पूल तयार झालेत, कारण ते आवश्यक आहेत. कारण तुम्हाला शेवटी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणं आवश्यक आहे, तरच तुमचं दळणवळण यंत्रणा ज्याची सुदृढ आहे, कनेक्टिव्हिटी ज्या तालुक्याची, जिल्ह्याची, शहराची चांगली आहे, त्याचा विकास भरभराटी म्हणजे विकास गतीने होतो, वेगवान पद्धतीने होतो. त्यामुळे आज पाहिलं आपण तर लोकांना कधी असं वाटलंही नव्हतं की इतके रस्ते होतील, इतके पूल होतील, इतके प्रकल्प होतील, इतके आज आपण पाहिलं तर मुनावळ्यासारखं वॉटर स्पोर्ट्स होईल, इथे आज रोपवे होईल. आज उतेश्वरला आपण पाहिलं तर उतेश्वरला देखील फार मोठं मंदिराचं काम सुरू आहे. तिथे देखील मोठ्या प्रमाणावर लोक जातात, हजारो लाखोंच्या संख्येने जातात. तिथला देखील विकास आपण या ठिकाणी करतो आहे. आणि त्यामुळे तसाच आता महाबळेश्वरमध्ये खूप गर्दी झालेली आहे. महाबळेश्वर एक हिल स्टेशन आहे आणि मला आनंद आहे की ब्रिटिशांच्या नंतर नवीन महाबळेश्वर आम्ही करतो आहे. कारण ब्रिटिशांची ही सगळी हिल स्टेशन ब्रिटिश काळातली आहेत, पण ब्रिटिशांच्या नंतर या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये नवीन महाबळेश्वर आपण करतो आहे. या नवीन महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर या संपूर्ण ग्रामस्थांना, सर्व गावकऱ्यांना, अगदी महाबळेश्वर तालुका आहे, जावळी तालुका आहे, पाटण तालुका आहे, हे संपूर्ण जवळपास मोठं हे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये नवीन महाबळेश्वरच्या माध्यमातून लोकांना त्याचा फायदा होईल, या ठिकाणचा विकास होईल. आणि हा सगळा जो काही विकास आहे हा पर्यावरणपूरक आहे. कुठंही पर्यावरणाला हानी पोहोचू न देता प्रो एन्व्हायरमेंट हे सगळे प्रकल्प आम्ही करतो आहे. निसर्गाचं सौंदर्य टिकवून, आज नदीचं पाणी आपण जर पाहिलं तर तुम्हाला 1 ड्रॉप देखील तुम्हाला प्रदूषित दिसणार नाही, हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे सगळीकडे घनदाट जंगल आहे आणि हे कायम राखून हे इथलं प्रदूषणमुक्त एक आपण जर पाहिलं तर हा परिसर जो आहे हा असाच टिकवला तर भविष्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सुखी होतील, समाधानी होतील, सर्वसामान्य माणसाचं जीवनमान बदलेल, याचा आनंद मला खूप आहे. थँक्यू.